नमस्कार, मी स्वानंद जोशी. फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. मंडळी, काल मी बाजारात गेलो होतो आणि तिथे मला ना भज्यांच्या मिरच्या मिळाल्या. त्या लांबड्या असतात ना त्या. तर त्याची भजी आज मी तुम्हाला दाखवणार आहे, फक्त एकदम हटके पद्धतीने, थोडीशी वेगळी. तर आज आपण करणार स्टफ चिली पकोडाच, असं त्याचं मी नाव ठेवलं आहे. आपण त्याला स्टफिंग करणार आहोत आणि त्याची भजी करणार आहोत. थोडीशी आगळी वेगळी रेसिपी आहे, सोपी आहे, घरच्या इंग्रेडियंट्समध्ये होणारी आहे. चला आपण सुरुवात करूया. तुम्ही इथे बघू शकता, या भज्यांच्या मिरच्या मी आणल्यात बाजारातनं, स्वच्छ धुवून पुसून ठेवल्यात. तर सगळ्यात आधी आपण ह्याला स्टफिंग करण्यासाठी स्टफिंग तयार करून घेऊया आणि मग हे आपण स्टफ करून भजी तळूया. तर स्टफिंगसाठी सगळ्यात पहिले मी इथे उकडलेले बटाटे घेतलेत 2. तर हे आपण बारीक ग्रेटरवरती ग्रेट करून घेणार आहोत. हे शिजवलेले बटाटे आहेत. शिजवून सोलून मी आता हे किसून घेणार आहे. बटाटे किसून घेतले की ते छान मिळून येतात. आपले बटाटे दोन्ही इथे मी किसून घेतलेत. आता इथे मी पनीर घेतलंय थोडंसं. तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता. तर हे पनीर पण मी ह्याच्यातच किसून घेणार आहे. इथे मी पनीर आणि बटाटा किसून घेतलाय. आता त्यामध्ये मी घालणार आहे एक बारीक चिरलेला कांदा. त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर मी घालणार आहे. फ्रेश पुदिना घेतलाय मी बारीक कट करून, तो आपण घालूया. आता मी यामध्ये घालणार आहे चवीप्रमाणे मीठ, 1 चमचाभर लाल तिखट, आणि मी याच्यामध्ये घालणार आहे आपल्या घरचा जो साठवणीतला मसाला असतो तो. इथे तुम्ही त्याच्याऐवजी चाट मसाला सुद्धा वापरू शकता. आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते हाताने छान मिक्स करून घ्यायचे. आपलं स्टफिंग आता इथे तयार झालंय. आता हे आपण मिरच्यांमध्ये भरून घेऊया. मिरच्या स्टफ करण्यासाठी आपण तयारी करून घेऊया. सगळ्यात पहिले मी ह्याचं डेट काढून घेणार आहे आणि ह्या ज्या मिरच्या आहेत ना त्याचे 2 तुकडे करून घेणार आहे. कारण एवढी मोठी कढई आपल्याकडे नसते आणि आपण एवढं तेलही वापरत नाही तळण्यासाठी की जेणेकरून अख्खी मिरची तळली जाईल. तर मी याचे असे 2 तुकडे करून घेणार आहे जेणेकरून आपल्याला ते इझी होईल तळण्यासाठी. आणि ह्याच्यामध्ये आपण एक चीर पाडणार आहोत अशा पद्धतीने. ह्यातल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत, कारण आपल्याला ह्याच्यामध्ये स्टफिंग करायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपण सगळ्या मिरच्या तयार करून घेणार आहोत.
आपल्या मिरच्या आता इथे साफ करून चिरून तयार झाल्या आहेत। तर आता आपण हे जे स्टफिंग केलंय ते स्टफिंग आपण ह्या मिरचीमध्ये भरूया। इथे मी मिरच्या स्टफ करून घेतल्यात। आता भजी तळण्यासाठी आपण पीठ भिजवून घेऊया। इथे मी 1 ते 1.5 वाटी डाळीचं पीठ घेतलंय। त्यामध्ये घालणारे चवीप्रमाणे मीठ, एक पाव चमचा मी इथे घालणारे खायचा सोडा, त्याचबरोबर मी इथे घालणारे 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद। आता आपण पाणी घालून याचं एक बॅटर तयार करून घेऊया। सगळ्यात पहिले हे मिक्स करून घेऊया आपण। थोडं थोडं पाणी घालायचंय आणि आपण जसं भज्याला भिजवतो त्याच प्रकारे आपण हे भिजवून घेणार आहोत। तुम्ही ते बघू शकता, मी हे भज्याचं पीठ भिजवून घेतलंय। याची कन्सिस्टन्सी बघा, इतपतच आपल्याला हे ठेवायचंय। आता आपण भजी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवूया। आपल्या मिरच्या इथे आता भरून तयार आहेत। पीठही आपलं आता छान भिजलंय, तेलही आपलं गरम झालंय। तर आता आपण भजी सोडूया। मी ह्या ज्या आपण मिरच्या केल्या तयार त्या ह्या पिठामध्ये टाकतो। एका बॅच मध्ये आपण किती तळणार आहोत तेवढ्याच आपण आधी पिठात बुडवून घ्यायच्या आणि आता आपण ह्याला पिठात सोडूया। आणि आता ह्याला छान क्रिस्पी होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत। तुम्ही ते बघू शकता, भज्यांना आता छान रंग आलाय, छान क्रिस्पी झालेत। आता ती आपण ते काढून घेऊया। मंडळी, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट्समध्ये कळवा। भरपूर लाईक्स करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।